बातमी कल्याणनगर महामार्गावर डिंगोरे गावाजवळ एक भीषण अपघात झालाय आणि अपघातात तब्बल 8 जणांचा जागीच मृत्यू झालाय। मृतांमध्ये 2 लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे। ट्रक, पिकअप आणि रिक्षामध्ये हा भीषण अपघात झालाय आणि अपघातात पिकअपमधल्या 4 जणांचा आणि एकूण 8 जणांचा जागीच मृत्यू झालाय। रिक्षामधले 4 जण आणि पिकअपमधले 4 जण असे होते, तर रिक्षा चालकाची ओळख पटली आणि इतर तिघांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे। पिकअपमधील मृत्यू झालेले प्रवासी हे जुन्नर तालुक्यातल्या मड पारगावचे रहिवासी असल्याची माहिती मिळते। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी सुनील ठिगळे यांच्याकडून। सुनील, हा अपघात नेमका कसा झालाय? नक्कीच निकिता, आपण ज्या पद्धतीने पाहतो की कल्याणनगर महामार्गावरती पहाटेच्या सुमारामध्ये हा अपघात झालेला आहे। खरं तर जुन्नर असेल किंवा कल्याण असेल या रणनीती असेल यांसाठी मुंबई कल्याणनगर महामार्ग हा जवळचा मार्ग मानला जातो आणि याच मार्गावरती अनेक शेतकरी सुद्धा असतील किंवा अनेक प्रवासी असतील या मार्गावरती प्रवास करत असतात। मात्र रात्रीच्या सुमारामध्ये कल्याणनगर महामार्गावरती ही जी घटना घडली यामध्ये ट्रक, पिकअप आणि रिक्षा यांच्यात हा विचित्र अपघात झाला। या अपघातामध्ये जवळजवळ 8 जणांचाही मृत्यू झालेला माहिती समोर येत आहे। अनेक जणांची अजून त्या ठिकाणी ओळख पटवण्याचं काम सध्या ओतूर पोलीस करत आहे। मात्र एकंदरीत आपण पाहतो की ज्या पद्धतीने मृतांमध्ये एक 4 वर्षाचा आणि एक 6 वर्षाचा मुलीचाही समावेश आहे। मात्र कल्याणनगर महामार्गावरती सध्या अपघाताची शृंखला आहे ती सध्या सुरू आहे। मात्र एकंदरीत आपण ज्या पद्धतीने पाहतो की या मार्गाचं काम सुद्धा सध्या प्रगतीपथावरती सुरू आहे। अनेक ठिकाणी खड्डे सुद्धा आहेत, अनेक ठिकाणी काम सुरू आहे। मात्र एकंदरीत या मार्गावरती अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहे। त्यामुळे पुढील काळामध्ये खरं तर प्रवासी असतील किंवा सुनील, जाणून घेत राहू या सगळ्या संदर्भात। या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।